नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अशी माहिती। नेमकी माहिती काय आहे तर मित्रांनो, सर्वजण एका गोष्टीसाठी वाट पाहत आहेत, ती म्हणजे की पैसे येणार तर ते येणार कधी। तर मित्रांनो, चला बघूयात की नेमकं काय आहे आणि नेमका अपडेट काय आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी अपडेट आज आपल्याला कळालेली आहे की सर्वप्रथम आपल्याला माहीत असणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे। शपथविधी पार पडलेला आहे। तसंच अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी पण उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतलेली आहे। तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की 6 आणि 7 तारखेला विशेष अधिवेशन लावणार आहे व 6 आणि 7 तारखेला जे विशेष अधिवेशन असतं त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात की नेमकं काय काय कधी कधी होणार आहे। तर ही जी तारीख असते ना, ही कदाचित आपल्याला त्या दिवशी समजण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजे की 6 आणि 7 तारखेला आपल्याला समजू शकतं। तसंच जी लाडकी बहीण योजना होती ना, किंवा जी चालू आहे होती नाही जी चालू आहे, तर या योजनेमध्ये महिलांना आतापर्यंत 1500 रुपये मिळत होते व तेच वाढवून 2100 रुपये होणार की नाही होणार याच्याबद्दलही त्यांना विचारलं असताच त्यांचं म्हणणं होतं की पैसे 2100 रुपये होणार, पण सर्वांना भेटणार असं विचारलं तर म्हणणे हो भेटणार। आणि त्यांना जेव्हा विचारलं होतं की ही योजना बंद होणार आहे का, तर त्यांचं म्हणणं होतं की योजना तर बंद नाही होणार, पण जे लोक यात अपात्र असतील, म्हणजे ज्या महिला वर्ग याच्यामध्ये अपात्र असेल त्यांच्यासाठी हे कदाचित बंद होऊ शकतं, पण ज्यांचं व्यवस्थित डॉक्युमेंट्स आहे किंवा फॉर्म व्यवस्थित आहे, त्यांच्या अटीमध्ये ते बसलेले आहेत, यांच्यासाठी योजना चालूच राहणार, यांच्यासाठी बंद होणार नाही आहे। तर मित्रांनो, जसं लाडकी बहीण योजनेसाठी हे काही संकल्प त्यांनी केलेले आहेत की जसं त्यांचा फॉर्म व्यवस्थित हवा, की त्या अटींमध्ये बसत आहे की नाही, हे सर्व तपासलं जाणार आहे पहिले। आणि जर या सर्व याच्यामध्ये ते व्यवस्थित असतील आणि योग्य जर बसलेले असतील तर नक्कीच त्यांना पैसे भेटणार आहेत। पण जर कोणी इथं अयोग्य असेल तर त्याला ते भेटणार नाही व त्याचे फॉर्म जे आहे ते परत चेक केले जाणार आहे आणि ते रिव्हर्स चेकिंग होणार आहे मित्रांनो। म्हणजे आता जसं की ही दिव्यांग पेन्शन योजना असते, संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, या तर चालूच आहेत। पण आता लाडकी बहीण योजनेमध्ये काय झालं होतं की बरेचशे जणांचं असं झालेलं की ते घाई गडबडीमध्ये बऱ्याचशा जणांना म्हणजे ज्याचे फॉर्म वगैरे आहे ते बरोबर करून टाकले होते की बाबा त्यांना पैसे द्यायचे होते त्यावेळेस तर पटापट होऊन गेलं, कदाचित चेकिंग एवढी झाली नव्हती। पण आता व्यवस्थित चेकिंग होणार आहे, ज्या ज्या महिलांना ते पैसे दिले आहेत त्यांचंसुद्धा चेकिंग होणार आहे आणि त्यात जे योग्य आहेत त्यांनाच ते पैसे भेटणार, बाकीच्यांना पैसे भेटणार नाही। मित्रांनो, ही अपडेट होती लाडकी बहीण योजनेबद्दल। आता तशीच अपडेट कदाचित संजय गांधी निराधार योजनेसाठी पण येऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही। व हे पैसे कधी येणार, कधीपर्यंत जमा होणार याचाच राहिला प्रश्न। तर जसं त्यांनी सांगितलं आहे की 6 आणि 7 तारखेला विशेष अधिवेशन लागलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मंत्री लोक पण डिसाईड होतात, म्हणजे ठरवले जातं की कोण कोण असणार आहे व कोणते कोणते अधिकार कोणाकोणाला भेटणार आहेत व त्यामध्ये निर्णय शक्यतो घेतला जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्ही आता एक काम करू शकता, आमचं हे जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जी अत्यंत महत्त्वाची अपडेट असते ती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचू शकते। जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार।